नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी माझी आहे तिखट पुरी. आजची ही रेसिपी आहे टेस्टी आणि खूप छान चविष्ट ही पुरी लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तिखट पुरी बनवण्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे. तर तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये हे पुऱ्या बनवायच्या असेल ते तुम्ही वाटीचं, कपाचं किंवा अजून पातेल्याचं कसलंही माप घेऊ शकता. तर हे एक बाउल मी इथे पहिला घेतलेला आहे आणि अर्धा हा घेतलेला आहे. 1.5 बाउलचे इथे या पुऱ्या मला बनवायच्या आहेत. तर इथे पिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे. इथे 2 टीस्पून मी घेतलेले आहेत तीळ. एक छोटी वाटी मी इथे मक्याचे दाणे घेतलेले आहेत. 4-5 मी इथे मिरची घेतलेली आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. 1 टीस्पून जिरं आहे. अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे. 5-6 इथे लसणाच्या पाकळ्या आहेत. थोडीशी कोथिंबीर आहे. तर हे आणि हे मला एकत्र व्यवस्थित हा गोळा वाटून घ्यायचा आहे. मिक्सर मध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालून हा गोळा वाटून घेऊ शकता किंवा पाट्यावर वंट्यावर सुद्धा तुम्ही हा वाटून घेऊ शकता. हे दाणे मी इथे कच्चेच घेतलेले आहेत, त्याचे भाजलेले नाहीये. अगोदर आपण हे तिखट, मीठ, मिरची, आलं, लसूण आणि जिरं वाटून घेतलं. त्यानंतर त्याच्यातच मी हे दाणे वाटायला घेतलेले आहे. तुम्ही हे मिक्सर मध्ये सुद्धा वाटू शकता. कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला हे दाणे वाटायचे आहेत. एकदाच मी थोडंसं पाणी घेतलेलं होतं, त्यातच मी हे वाटते. दाणे आपले इथे वाटून झालेले आहेत. तर हे वाटण मी आता एका त्याच्यामध्ये काढून घेते वाटीमध्ये. इथे पिठामध्ये आपण तीळ टाकून घेतलेलं आहे आणि हे वाटण आपण वाटलेलं आहे, हेही आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. इथे आपल्याला सुके मसाले कुठे घालायचे ते बघूया. थोडंसं आपल्याला हिंग घालायचं आहे. अर्धा टीस्पून पेक्षा कमी इथे हळद घातलेली आहे. तिखट आपण इथे हिरवी मिरची घेतलेली आहे. कसुरी मेथी इथे मी घालणार आहे थोडीशी. चवीपुरतं घालायचं आहे मीठ. सर्व आपल्याला मिक्स करायचंय. वाटण वाटल्यानंतर थोडंसं पाट्या वरवंट्याचं जे पाणी होतं तेही मी इथे घेतलेलं आहे आणि हा उंडा आपल्याला जसा आपण पुरीचा उंडा मळतो कडक, तसाच आपल्याला कडक उंडा मळायचा आहे. जे वाटण आहे ते आपल्याला याच्यामध्ये घालायचंय. मोठ्याचं प्रमाण तुम्ही यापेक्षा जास्त सुद्धा याच्यामध्ये घेऊ शकता. 1 वाटीच्या ऐवजी 1.5 वाटी, 2 वाटी तुम्ही करू शकता. कडक हा उंडा आपण इथे मळून घेतलेला आहे. या पद्धतीने आपल्याला उंडा मळून घ्यायचा आहे. 10 मिनिटांसाठी हे पीठ असं बाजूला झाकून ठेवायचं आहे. कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. इथे पिठाला आपले 10 मिनिटं झालेली आहेत. पुरी आपल्याला इथे लाटायला घ्यायची आहे.
सारख्या आकाराचे गोळे आपल्याला इथे तोडून घ्यायचे. ज्या आकाराचे तुम्हाला करायचे आहेत पुऱ्या तेवढ्या आकाराचे इथे गोळे तोडून घ्या, किंवा अख्खी पोळी लाटून आणि एखाद्या झाकणाच्या किंवा वाटीच्या साहाय्याने तुम्ही ते गोल गोल पुऱ्या करून घेऊ शकता. गव्हाचं पीठ थोडंसं आपल्याला लावून घ्यायचं, एकदाच घ्यायचंय. छोट्या छोट्या मी या करते, तुमच्या आवडीप्रमाणे मोठ्या सुद्धा करून घेऊ शकता. 2-3 पुऱ्या मी अशाच लाटून घेणार आहे. खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही, अशा पुऱ्या आपल्याला इथे लाटून घ्यायच्या. तेल गरम होईपर्यंत आपण या पुऱ्या लाटून घ्यायच्या. त्यानंतर मिडियम गॅसवरती, एकदम फुल गॅस पण नाही करायचा आणि एकदम कमी पण नाही करायचा आहे, आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. कुठल्याही चटणी बरोबर, सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकता आणि अगदी तशीच म्हटलं खायची तरी सुद्धा ही खूप चवदार ही पुरी लागते. फक्त पीठ आपल्याला एकदम पातळ करायचं नाहीये, कडक पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं. ते संपूर्ण पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत. तेल आपलं गरम झालेलं आहे. एक एक पुरी मी इथे व्यवस्थित तळून घेणार आहे. छान कलर येईपर्यंत आपल्याला एक पुरी तळून घ्यायची. अशा सर्व पुऱ्या मी तळून घेणार आहे. इथे आपल्या संपूर्ण पुऱ्या तिखट पुऱ्या तळून झालेल्या आहेत. मस्त तरतरीत फुगलेल्या तिखट मका फ्लेवरच्या पुऱ्या आपल्या इथे या तिखट तयार झालेल्या आहेत. अतिशय खमंग वास इथे सुटलेला आहे. मक्याचा स्वाद या पुरीमध्ये अतिशय छान लागतो. मका मार्केटमध्ये यायला लागलेली आहे. एकदा तरी ही पुरी नक्की ट्राय करा. प्रवासामध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता अशी ही पुरी आहे आणि 1 ते 2 दिवस तुम्ही बाहेर ठेवून सुद्धा ही पुरी खाऊ शकता. आजची पुरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. माझ्या चॅनलवरती मक्याचे बरेचसे पदार्थ दिलेले आहेत, तर तुम्ही ते बघू शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन परत उद्या भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.